पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्यामधील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे। एनआयची टीम आज पुण्यामध्ये दाखल होऊ शकते। एनआयकडून जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांची आज चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रामधल्या सुद्धा पर्यटकांचा समावेश होता आणि यामध्ये पुण्यामधील सुद्धा दोघे जण होते। यापैकी जगदाळे आणि गणबोटे या दोन्ही कुटुंबियांची चौकशी होऊ शकते। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मंदार, पहलगाममध्ये हा हल्ला घडला तेव्हा त्या ठिकाणी हजारो पर्यटक होते, मात्र एक देखील सुरक्षा रक्षक नव्हता, एक देखील पोलीस नव्हता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। मग ते गणबोटेंच्या पत्नी संगीता गणबोटे असतील किंवा जगदाळेंची मुलगी आठवडी जगदाळे असतील, इतर ठिकाणी देखील अशा स्वरूपाची माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारकडून होणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने एनआयए कडून चौकशी सुरू झालेली आहे। काल आणि आज आपण पाहिलं की कल्याण डोंबिवलीमधील जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून एनआयएनी माहिती घेतली की त्या ठिकाणी नक्की काय झालं, कसा सगळा तो प्रकार घडला। हा एक तपासाचा भाग म्हणून एनआयएनी या सगळ्या पीडित कुटुंबियांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तसंच एनआयएचं हे पथक जे आहे ते पुण्यामध्ये गणबोटे आणि जगदाळे या दोन्ही कुटुंबियांकडून देखील या सगळ्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे। आज त्यासाठी या दोन्ही कुटुंबियांकडे एनआयएचे अधिकारी पोहोचण्याची शक्यता आहे। यामिनी, अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।